पळवला. पळून गाडीने 1 नंबर केला, पण नशिबाने साथ नाही दिली. काल पण गाडीने पळून 1 नंबर केला होता गटाला. काल सुद्धा तिथं नशिबाने साथ नाही दिली. चला असू द्या, हा बैलगाड्याचा खेळ आहे. गाडी बाकी 1 नंबर सोडून बाकी तासांच्या त्या साईडची पब्लिकची पण लागली असते ना, तर गाडी 1 नंबरच केला असता. पण कुठेतरी नंबर करून सुद्धा थोडासा पुढं तासावली पब्लिक आणि भोंग्याचा आवाज आला थोडासा, त्याच्यामुळे हे झालं. आता काल गटाला जेव्हा मार खाल्ला तुम्ही, समजा मार नाही खाल्ला, पळून 1 नंबरच केला होता, पण गाडी फॉल झाली. काय मनामध्ये विचार होतो? दुसऱ्या दिवशी पण ते पळायचा होता. मंडळी समोर तुम्ही बघू शकतात, आज हिंद केसरी मैदान म्हणजे एक्सेस फाटा माळशिरस, या माळशिरस मैदानामध्ये मुंबईचा ब्लॅक टायगर बादल म्हणजेच पालेगावचा हिंद केसरी बादल आणि त्याच्यासोबत पळाला दिग्गज. माळशिरस मैदानामध्ये सुंदर गाडी पळाली आणि फायनलला गाडी 1 नंबर तासावर पळाली आणि पळून गाडीने 1 नंबर केला होता, पण कुठेतरी नशिबाची साथ न मिळाली. काल सुद्धा सुंदर गाडी पळाली होती गटामध्ये आणि पळून 1 नंबर केला होता संतोष तोडकर यांचा सुंदर आणि बादल. तेव्हा पण बादलचा थोडासा तासभास झाला आणि ती सुद्धा गाडी फॉल झाली आणि आज सुद्धा नशिबाने साथ न दिली. बादलचे मालक बसले आहेत समोर, दादा आहेत ते पण आहेत. त्यांना विचारूया की कसं आहे, म्हणजे कारण कुठेतरी एक हिंद केसरी मान आता त्याच्या दावणीला त्याच्या नावावर, बादलच्या नावावर ऑलरेडी 2 हिंद केसरी मान आहेत, पेडगावचं ते पण, आणि आज कुठेतरी एक ओरिजिनल हिंद केसरी मान हातातून गेला, तोंडातून गेला. काय बोलाल नाना? काय बोलणार, नशिबाने साथ नाही दिली, पण 1 नंबरच पकडू आपण. काय विषय नाही एवढा. 1 नंबरच गाडी चांगली पळाली. दोन्ही पैरे सुंदर पण मीच केलता आणि दिग्गज पण मीनीच केला होता पायरा. फक्त विचारला होता यांना, ते बोलले का नाना कर तू पायरा. बरोबर. कुठेतरी बघा, अखंड महाराष्ट्रामध्ये आपण फिरत असतो, आपल्या बैलाला हिंद केसरी मान. तसा पेडगावचं सलग 2 वर्षे बैल तुमचा 3 नंबर किंवा 2 नंबरमध्ये राहतोय आणि माळशिरसचं मैदान निवडला आणि त्याच्या मागे हा पायरा दिग्गजचा हा कसा काय झाला तो सांगा ना एकदा. दिग्गजचा पायरा, बरेचशे लोकांचं फोन आलं तर का तुम्ही चुकीचा पायरा केलाय असं तसं, म्हणजे बरेच जण बोलत होते का बैल चर्चेतला नाही तो. मी बोललो असू दे, नशिबाचा खेळ आहे, काय असेल ते होईल बोललो. बरोबर. आता मी बरेचसेच मैदानामध्ये बघतोय बादलला वासरांमध्ये खूप जास्त पळतं आणि वासरांमध्ये जेवढं पण गुलाला झालेत ना, आता सलग वासरांमध्ये आता 2 नंबर, 1 नंबर, 3 नंबर, हिंद केसरी आणि आज सुद्धा हिंद केसरी मान. काय बोलाल? जेवढा त्याला समजा आदात किंवा 2 दात दुसरा बैल समजा, पण बैल असा त्याला खुल्ला चालायला लागतो, त्याला दाबादाब करून नाही जमत. तो त्याला जेवढा खुल्ला बैल असेल तेवढा वेगाचा, तेवढा अजून फास्ट निघतो बैल. बरोबर. आता काल गटाला जेव्हा मार खाल्ला तुम्ही, समजा मार नाही खाल्ला, पळून 1 नंबरच केला होता, पण गाडी फॉल झाली. काय मनामध्ये विचार होतो? दुसऱ्या दिवशी पण पळायचा होता. दुसऱ्या दिवशी पण पळाचा, तिथं पण गुलाल झाला असता आपल्याला, पण कुठेतरी नशिबाने साथ नाही दिली आपल्याला. थोडासा ते नियोजनामध्ये थोडा हे झाला, ते उजवा खान टाकला असता बैलाला, थोडा फरक झाला असता, आम्ही सांगत होतो, पण ते नाही ऐकले. त्यांचं ते हे केलं, पण आम्ही बोललो जाऊ दे, त्याला त्यांचा पण थोडा ऐकायला पाहिजे. बरोबर. आता फायनलचा फेरा पळाला माळशिरस मैदानामध्ये. त्याच्यानंतर बरेचसे लोक, भरपूर जण, आता मला पण विचारलं, खूप जास्त पळतोय, खूप जास्त गती लावतोय बादल आणि पैऱ्यांच्या पण खूप साऱ्या मागण्या. आता तुम्हाला भरपूर जणांची भेट झाली, तर काय बोला? मागणी तर भरपूर आहेत, पण आपल्याला कसे 10-12 घंट्याची रनिंग आहे, कुठं ट्रॉफिक समजा 8-9 तास तर तसं लागतं. बैल सारखा उभा, शिवाय काय खाईत नाही, कुठं खाल्ला तरी पण यांच्या इथं बरा खाल्ला. आमचं चांगला सोय पाणी पण चांगली झाली ना, बैल पण चांगला खातो पितो, इथं पाणी पण प्यायला आता चांगला सोय केली ते. बरोबर. आज गटाला आणि सेमीला गाडी मधून लागली होती आणि खुल्ला निकाल घेतला दोन्ही फेऱ्यांना. ही पण गाडी बाकी 1 नंबर सोडून बाकी तासांच्या त्या साईडची पब्लिकची पण लागली असते ना, तर गाडी 1 नंबरच केला असता. पण कुठेतरी नंबर करून सुद्धा थोडासा पुढं तासावली पब्लिक आणि भोंग्याचा आवाज आला थोडासा, त्याच्यामुळे हे झालं. म्हणजे आज कुठेतरी अशी संधी गेली की 1 नंबर ओरिजिनल हिंद केसरी मान मिळवण्यासाठी गाडा झटत असतात आणि तो तुमच्या कपाली लागला, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला तो मान नाही मिळाला. थोडा चाक गेला याच्या तासावली. बरोबर. ते तर आता लॉबीतच जो आहे. वासरू घातला होता दिग्गज, त्या वासराबद्दल काय बोलाल तुम्ही? वासरू चांगला आहे, चांगली साथ दिली वासराने बैलाला आपल्या, म्हणून इथपर्यंत आपण समजा फायनलला पोचलो. बरोबर. कसं वाटतं त्या वासराचं भविष्य, काय बोलाल? चांगला भविष्य, चांगला बैल अजून टाकला तर चांगला बैल, चांगला उजेडात येईल तो. बरोबर. आता तिन्ही फेरं पळाल्यानंतर सुट्टी, त्यानंतर ड्रायव्हर, काय बोलाल? कोण ड्रायव्हर होता आज? ड्रायव्हर अण्णा ड्रायव्हर असल्या आम्हाला काही टेन्शन नाही. अण्णा ड्रायव्हर जर असला तर आम्हाला काय हेच नाही, म्हणजे चांगला पालवतो गाडी तो. चांगला. आणि काय आता
फायनलचा फेरा पळाल्यानंतर काय बोलणं झालं अण्णाचं? झालं बोलणं, ते बोलले की दुसरी 1-2 बैल आहेत त्यांचं नियोजन तुम्हाला करून देतो. मी बोललो बघू आता 9-10 दिवस आम्ही बैल आता इकडे नाही आणणार, आपल्याला कसा लांब प्रवास पडतो ना त्याच्यामुळे. बरोबर. आता लांब प्रवास तुम्ही सांगतात, बऱ्याचशा मी मुलाखती घेतल्यात. कुठेतरी मला वाटतं 8 ते 10 दिवसामध्येच मैदानं करतात तुम्ही. मागं पण मला वाटतं आता कुठलं मैदान झाला तिथं पंढरीशेठ फडके यांचा देवा त्याच्यासोबत सुद्धा, देवामध्ये 3 नंबर केला तिथं पण. आणि त्याच्या आधी पेडगावला 3 नंबर, 3 नंबर, त्याच्या पेडगावच्या आधी 1 1 नंबर. नंबर केला बघा म्हणजे बोरसावडीला. जाईल त्या मैदानामध्ये हल्ली बादलची चर्चा आहे. चर्चा बैल चांगला पळतो, आपण आराम देऊनच काढतो, थोडासा लांब पडतो आपण, नाही तर इथे 4-5 दिवसामध्ये पळवला असता बैल. बरोबर. आणि बरेचसेच लोक आता मला पण विचारत होते, तुम्ही इकडे घाटावर का ना बैल ठेवत पश्चिम महाराष्ट्रामध्ये? बैल खाईतच नाही, काही पोट भरतं काय त्याच्या, समजा जेवढा खायला पाहिजे तेवढा नाही खाईत बैल, पाणी बिणी तेवढा पोटभर नाही पेत. बरोबर. किती जणांची टीम आली होती आज इकडे सोबत? आता 6 जण आहेत आम्ही. 6 जण आले होते. म्हणजे चला, जरी मला वाटतं तुम्ही ते सांगतात की 1 नंबर करून नाही झाला, पण कुठेतरी मैदान पण आठवणीतच राहील कायम. ज्या ज्या वेळेला मालशिरस 2026चा विषय निघेल त्यावेळेला बादलचं नाव घेतलं जाईल. गुलाल हे 1 नंबरचाच आम्ही पकडतो, भले फॉल झाली. कॉल झाली पण एकच नंबर बरोबर. पकडतो. पळून त्याने 1 पळून नंबर एक केलाय. झालाय आपला, मग नशिबाची साथ हा, नाही. पण गुलाल हेच आपला. बरोबर. थोडासा दादांशी बोलतो, कारण कुठेतरी दिग्गजचा पैरा होता ना, तो दादांच्या माध्यमातून झालाय. दादा तुमची ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव तुषार मोठेवाडी. आणि कुठेतरी दादाने सांगितलं तुमच्या इथं थांबल्यात, पण तुमचं एक हे पण सांगितलं की चांगला पाहुणचार केला. आणि कुठेतरी बघा मुंबईचं गाडा घेतात ना, त्यावेळेला आपण घाटावरचे पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मुंबई, एकमेकाला भाऊ भाऊ समजून आपण वागणूक देतो. काय बोला? बरोबर आहे. आता गाडा मालक म्हणल्यावर काय एकामेकाला सगळे सहकार्य झालं पाहिजे. आणि जो पैरा घडून दिला आज, चांगला पैरा घडून दिला, जोडी छान पळाली, काय वाटतं तुम्हाला? मस्त वाटतं. दिग्गज बी चांगला खोंड होता, बैल पण चांगला. आज मी बघतोय बऱ्याचशाच मैदानामध्ये, तुम्ही पण बघितलं असेल, आता त्यांना किती जणांनी कॉल केले किंवा किती जणांनी नंबर घेतलाय. म्हणजे बैल जर एक पब्लिकला ठाम पळत असला ना, तर त्या बैलाला खूप जास्त म्हणजे डिमांड असतं. त्या स्पेशली म्हणजे 3 फेऱ्यांची मैदान असतात ना, कारण आज पण बघा, मला वाटतं ते भोंगे किंवा काही नानांनी सांगितलं त्यानुसार जर गाडी अजून 1 तासाला आतमध्ये असती तर कदाचित 100% आज ओरिजिनल हिंदकेसरी original दिग्गज पण झाला हिंदकेसरी असता आणि झाला बादल पण झाला असता. काय बोलता तुम्ही? आत 1 तास असतं तरी 100% 1 नंबर झाला असता. आणि खान पण बदली केलं फायनलला. छान पळाली गाडी. दिग्गज पण दोन्ही खांदी पळतोय का? दिग्गज पहिल्यांदाच त्याला कडनी पहिल्यांदाच आला आणि तो पहिल्यांदाच पळाला डावीनं. कितवा मैदान त्याचा आता तुम्ही घेतलं? त्याचं दुसरंच मैदान आहे. दुसरंच मैदान, आणि दुसरं. दुसऱ्याच मैदानामध्ये चला हिंदकेसरी मानकर हिंदकेसरी मिळाला त्याला. मानकरी ठरला. आणि तुमच्या बाजूलाच मैदान आहे, काय बोलाल या मैदानाविषयी? मैदान चांगलं मैदान होतं. पुन्हा एकदा जाता येता तुमचं नाव सांगा. माझं नाव तुषार मारुती मोठेवाडी. बरोबर. आणि कुठेतरी नानांनी आता तुमचा आभार पण व्यक्त केलं इथं पाहुणचार केल्याबद्दल. या पुन्हा मी नानांकडे येतो, थोडक्यात आपण बोलूया. नाना, आता बरेचसेच लोकांचे तुम्हाला फोन आले किंवा फोन नंबर घेतलेत, आता किती दिवसामध्ये नियोजन करतात? कारण तुम्ही सांगितलं, आणि तुम्हाला पण मला वाटतं मुंबईला आता तुम्ही राहता तिथं पण तुमचं पण खूप मोठं कामधंदे पण आहेत, गुरु आहेत तुमची, म्हशी आहेत, दुधा धंदा आहे, म्हणजे ते सर्व मॅनेज करून तुम्हाला हा खेळ पण करावा लागतं. मॅनेज करून म्हणजे बरा टाइमपास होतो, आपल्या हिशोबामध्ये खेळतो, जास्ती हिशोबाच्या पलीकडे पण नाही. आपण 10 दिवसामध्येच काढतो बैल, धंदा पाणी पण बघायला पाहिजे. बरोबर. आता कुठेतरी मी बघतोय चालू सीझनला मला वाटतं मुंबईला बिंजोर पण चालू होते, पण कुठेतरी तुम्ही एक चांगला असा निर्णय घेतला की चला आता एक चांगला असा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मैदान होता तिथं पण पळवूया. तिथं कसं आहे, आता मुंबईला कसं आपला 1 वेळ पळते गाडी, पण इथं कसं 3 वेळा पळून समजा 1000-1200 गाड्यामध्ये नंबर मिळतो आपल्याला, काय तो मोठीच बात होते ना ती. बरोबर. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव जातो. आता आज पण अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा बादलच्या नावाची झाली, काय बोला? भरपूर चर्चा झाली असते. कालच्या थोड्या नियोजनामध्ये थोडासा आपला ह्या झाला, नाही तर भरपूर अजून चर्चा झाली असती. कालची पण गाडी छान पळाली होती, जरी तासबाद झाली तरी मस्त पण. गाडी पळाली काल. मला वाटतं सर्वजण तिथे बोलत पण होती की मला वाटतं बादल आणि सुंदरच्या गाडीला जो गॅस लागला होता हा कालच्या मैदानामध्ये एकही गाडीला नाही लागला, असं तिथं चर्चा चालू होती. भरपूर गॅस लागला होता, भरपूर गाडी मस्त. थोडीशी हे नसती झाली तर गाडी काल पण गुलाल होताच. काल पण गुलाल होता. हम्म. चला, जाता आता तुम्हाला पण विचारतो,
अण्णा ड्रायव्हर बद्दल तुम्ही बोलला आणि या मैदानाविषयी 2 शब्द काय बोलाल? हिंद केसरीचा मान होता, 61 पाटा मालशिरसचं मैदान. मस्त काही नियोजन केलता. अण्णा ड्रायव्हरचं आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. बरोबर. चला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही मुंबईचा ब्लॅक टायगर म्हणजेच आर्या संदीप देसाई पालेगाव अंबरनाथकरांचा ब्लॅक टायगर बादल, ज्यांनी आधीच आपल्या नावावर 2 हिंद केसरी मान मिळवून आज 3रा हिंद केसरी मान सुद्धा मिळवला. पलून गाडीने 1 नंबर केला, पण नशिबाने साथ नाही दिली. काल पण गाडीने पलून 1 नंबर केला होता गटाला, काल सुद्धा तिथं नशिबाने साथ नाही दिली. चला असू द्या, हा बैलगाड्याचा खेळ आहे. ऊन पावसाला सर्वांना बघायला लागतात, काही नियोजन बघायला लागतात, पण काम करतोय चांगलं, आपल्या मालकाचं नाव करतोय, आपल्या गावाचं नाव, आज पालेगावचं नाव, अंबरनाथकरांचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये पोहोचवलंय बादलने. तर आपण त्यांच्या मालकाशी आता बोललो. तर ही होती आजच्या बादलची मुलाखत. कारण आज गटाला आणि सेमीला मुलाखत नाही घेतली. सर्वांचा विचार होता फायनललाच मुलाखत घ्या, आणि फायनलला मुलाखत घेतो. चला आपण शुभेच्छा देऊया आणि बादलला पुढच्या वाटचालीसाठी चांगल्या चांगल्या शुभेच्छा देऊया आपण कमेंटच्या माध्यमातून. धन्यवाद.